जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संच मान्यतेचा जी.आर खऱ्याच अर्थानं जे आहे कोर्टानं रद्द ठरवला आहे का, नेमकी ती याचिका काय होती, आजच्या तारखेला जी काही सुनावणी झालेली आहे त्या सुनावणीमध्ये नेमका युक्तिवाद काय झालेला आहे त्याविषयी ऑथेंटिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे फास्ट ट्रॅक बॅच। या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये IBPS ही परीक्षा घेत असल्याकारणाने IBPSच्या टिपिकल पॅटर्नप्रमाणे दररोज सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर होणार आहेत। लाईव्ह लेक्चर मिस झालं तर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे, PDF नोट्स असणार आहे, IBPS एक्सपर्ट असलेली फॅकल्टी तुमच्याकरिता या ठिकाणी उपलब्ध असणार आहे, डाऊट क्लिअरिंगचं सेशन असणार आहे। याच्यासोबतच बॅच जॉईन केल्या तुम्हाला रेकॉर्डेड कंप्लीट बॅच देखील पाहायला मिळणार आहे। आणि याच्यासोबतच 28,000 प्रश्न असलेले प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये 100 फुल लेंथ टेस्ट आणि या ठिकाणी 400 टॉपिक वाईज टेस्ट असलेली 500 टेस्ट सिरीजची जी टेस्ट सिरीज आहे ती देखील मोफत मिळणार आहे। आणि या सगळ्यांना जे लीड करत आहे ते म्हणजे IBPS एक्सपर्ट असलेली आमची टीम, ज्यामध्ये प्रत्येक विषयाला 2-2 शिक्षक आम्ही या ठिकाणी अरेंज केलेले आहे, जेणेकरून अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये एकही डाऊट शिल्लक राहणार नाही। आपल्याला यांचं मार्गदर्शन हवं असेल आणि येत्या 20 दिवसांमध्ये आपला सिलेबस कंप्लीट करून घ्यायचा असेल तर आपण प्ले स्टोरवरून मास्टर टीचर नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता। चला आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। मित्रांनो, 2024-25च्या संच मान्यतेच्या संदर्भामध्ये ज्या याचिका मुंबई हायकोर्टमध्ये होत्या त्या संदर्भामध्ये आजच्या तारखेला 6 मे 2025ला सुनावणी झालेली आहे। आणि या सुनावणीच्या संदर्भामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील शिक्षकांनी जे आहे नवीन संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे, जो की 15 मार्च 2024ला निर्गमित झाला होता, त्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या। त्याच्यामुळे आजच्या तारखेला जे आहे एक अंतरिम आदेश देण्यात आलेला आहे। त्यामध्ये नवीन संच मान्यतेचा शासन निर्णय 15 मार्च 2024ला आव्हान देणाऱ्या 2 याचिका या ठिकाणी ॲडव्होकेट बालाजी शिंदे यांच्याकडून दाखल केल्या। आज मुंबई येथे दोन्ही याचिकांची सुनावणी पार पडली आणि याचिकेमधील उपस्थित केलेले मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन आजच्या तारखेला जे आहे उच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला आणि सर्व जे प्रतिवादी होते त्यांना संच मान्यतेबाबत या ठिकाणी आहे ती परिस्थिती जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश दिलेले आहे। आणि त्यामुळे आता पुढील सुनावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जशास तसे या ठिकाणी जे आहे परिस्थिती ठेवावी असा आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे या आदेशामुळे नवीन संच मान्यतेनुसार याचिकाकर्त्यांना अतिरिक्त ठरवता येणार नाही। आता हा जो कोर्टाचा निर्णय तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे, ही रिट याचिका आहे, या याचिकेचा क्रमांक आहे, हे जे आहे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा आणि ऑदर्स यांनी द स्टेट ऑफ महाराष्ट्र आणि ऑदर्स या प्रतिवाद्यांच्या विरोधामध्ये ही याचिका टाकलेली आहे। यामध्ये रवींद्र घुगे आणि अश्विन भोबे यांनी काम पाहिलेलं आहे न्यायाधीश म्हणून। या याचिकेला जे आहे 23 एप्रिल 2025ची तारीख आहे। यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे। बघा, मेन महत्त्वाचे चॅलेंज करण्यात आलेला आहे 15 मार्च 2024चा जो काही शासन निर्णय आहे तो, आणि तो शासन निर्णय या ठिकाणी सेक्शन 25 जो आहे म्हणजे राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार, त्याला जे आहे कुठेतरी बाधा निर्माण करतो आहे, अशा प्रकारचा युक्तिवाद केलेला गेलेला आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी जे आहे आणखी महत्त्वाचा मुद्दा आपल्याला एकच गोष्ट पाहायची आहे, त्यानंतर मी जनरल प्रश्नांची तुमची उत्तरं या ठिकाणी देण्यासाठी प्रयत्न करेल। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो 5 नंबरचा पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी जे आहे वेगवेगळ्या आपल्या पद्धतीने याचं वाचन केलं आणि आपल्या पद्धतीने याचा जे काही अर्थ आहे तो लावण्याचा प्रयत्न केला। आपण बघूया। इन द इव्हेंट द जिल्हा परिषद इज इन द प्रोसेस ऑफ issuing orders of shifting these teachers from one section to another section or by declaring them surplus, which is to be effective from the academic year June 2025-26
We would appreciate if this process is not formalized, since we are hearing the matter on 5th of May 2025. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, त्या शासन निर्णयामुळे सरप्लस होणारे म्हणजे अतिरिक्त ठरणारे जे काही शिक्षक आहेत त्यांचं दुसरीकडे समायोजन करण्याला या ठिकाणी कोर्टाच्या वतीने स्टे देण्यात आलेला आहे. टेम्पररी स्टे आहे, हा काही अंतिम आदेश नाही आहे, अंतरिम आदेश आहे. आता याचा आणि आपल्या याचा काही संबंध आहे का, तर लक्षात घ्या, ही जी याचिका आहे ती पहिली गोष्ट सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामधल्या शिक्षकांनी टाकलेली आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जे आहे की ही जी याचिका आहे ती संच मान्यता रद्द करण्याच्या संदर्भामध्ये नाही, तर या संच मान्यतेचा प्रभाव पडल्यामुळे जे शिक्षक सरप्लस झालेले आहेत, अतिरिक्त झालेले आहेत, त्या लोकांचं समायोजन होऊ नये. त्यांना आहेत ते काम करत आहेत त्याच ठिकाणी त्यांना राहू द्यावं, या पद्धतीचं ही जी याचिका आहे ती टाकण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे याचा आणि डायरेक्टली संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द होण्याचा संबंध या ठिकाणी येत नाही. भविष्यामध्ये निश्चितपणाने याचा निकाल जर का या शिक्षकांच्या बाजूला गेला तर आपण कुठेतरी समजू शकू की आणि न्यायालयाला देखील ही गोष्ट लक्षात येईल की कुठेतरी हा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे तो जाचक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या वतीने देखील आणि इतरांच्या वतीने देखील या संच मान्यतेच्या शासन निर्णयाला कोर्टामध्ये चॅलेंज करणं आवश्यक आहे. तुम्हाला जर का या कोर्टाच्या PDF वाचून आणि याची जी काही माहिती आहे ती वाचून असं वाटलं असेल की यार संच मान्यतेचा जो शासन निर्णय हा रद्द झालेला आहे, तर हे साफ चुकीचं आहे. असं काहीही घडलेलं नाही आहे. या ठिकाणी फक्त हे जे शिक्षक होते यांची जी काही टीम होती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जे की वर्ध्याची आहे, त्यांच्या वतीने जे काही कोर्टामध्ये याचिका आहे, जेवढे शिक्षक गेलेले आहेत तेवढ्यांना या ठिकाणी जे आहे काहीसा दिलासा मिळालेला आहे. निश्चितपणाने याच्यामुळे काही पदं येत्या अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या नंतर आपल्याला वाढलेलं पाहायला मिळू शकतं आणि या संदर्भामध्ये या शासन निर्णयाला विरोध म्हणून, चॅलेंज म्हणून जे आहे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांच्या वतीने देखील कोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करायचे आहे. त्यासाठी आपल्या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मच्या वतीने या ठिकाणी जे आहे आपण आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे. इतर लोकांनी देखील त्याला आर्थिक सहाय्य केलेलं आहे आणि त्या आर्थिक गोष्टींचा जे आहे फायदा त्या शासन निर्णयाला चॅलेंज म्हणून निश्चितपणाने केला जाणार आहे. आता सर्वांच्या सहकार्याची आपल्याला अपेक्षा असणार आहे.